वेलकम बॅक गाईज. आराम झाला आहे आणि वन डे एक्स्ट्रासाठी आम्ही रूम विचारली होती तर त्यांनी आम्हाला रूम चेंज करून दिले. बिकॉज जो डबल बेडचा रूम घेतला होता तो ऑनलाईन बुकिंग झाला आहे. सो आता आम्ही रूम चेंज केली आणि निघालो आहे राहिलेल्या गोष्टी बघण्यासाठी. म्हणजे आता आम्ही आलो आहे लक्ष्मी तीर्थम मंदिर पाहण्यासाठी. त्या साईडला बोला ना अनुज, रात्री तू विचारलंस ना, विचारे कोणाचे अण्णा विण्णा फोटो. लक्ष्मी तीर्थम. सो लक्ष्मी तीर्थम मंदिराकडे जातो आम्ही. तिथे पाया पडू आणि मग थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग आता आज 3:30 वाजता बरोबर पामबन ब्रिजवर जायचं आहे. पामबन बीचवर जायचं आहे कारण का तिथून ट्रेन पाहायला त्या ब्रिजवर. एकदम हिस्टॉरिक आहे ते प्लेस आणि तिथून सिनिक व्ह्यू आहे. इंजिनिअरिंग मार्वेल अजून एक पाहण्यासाठी उत्सुक. मंदिरामध्ये एंट्री घेऊया. हे मंदिर आहे कुंड पण ऊन एवढं आहे किंवा समजत नाही कॅप्चर होतंय की नाही होतंय. मस्त आहे ना रात्री बघ. हो भरपूर येणार बघ ते तुम्हाला दिसतात काय. कॅप्चर होत आहे किती कळत नाही आहे. मासे मस्त आहेत पण छान आहे. तिकडचे सगळे स्ट्रक्चर सेम वाटतात मंदिरांच्या पूर्ण. चला ते आपण कॅमेरा अलाव नाही आहे तो कॅमेरा बंद करतो. सो आता आम्ही इथून निघालो. लक्ष्मी तीर्थ मंदिराचं दर्शन झालंय. झालं काही गर्दी नव्हती. आता याची स्टोरी अशी आहे की लक्ष्मण जेव्हा राहिले होते तेव्हा तहान लागते त्यामुळे त्यांनी एक कुंड बनवला त्याला तीर्थम असं बोलतात आणि त्यांचा इथे वास होता म्हणून तो लक्ष्मी तीर्थम असं नाव त्या जागेला देण्यात आलं. आज जरा गर्दी वाटत कमी आहे ऑड डे आहे म्हणून किंवा दुपार आहे म्हणून माहीत नाही. पण काल का ट्रॅफिक जास्त वाटतं कमी ट्रॅफिक वाटतंय. आवाज येत असेल माहिती नाही कारण का इथे आवाज आजूबाजूला खूप आहे. आपली गाडी इथे पार्क केली आहे. आता आम्ही चाललो आहे टोपी. रुक बाय रुक 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 रुक. थोडा हॉर्नचा हॉर्न नाही वाजवायचा. अन्ना 2 मिनिट. आता आम्ही चाललो आहे फ्लोटिंग स्टोन बघायला. पाण्यावर तरंगणारा दगड तो इकडे आहे ते बघायला चाललो आहे. तर बहुधा एक्झॅक्ट कुठे आहे. शंख वगैरे मस्त विकायला आहे. काल धनुष्कोटीला गेलो तो तिकडे शंख आणि बीडचे ते असं ऑर्नामेंट्स वगैरे होते. ओके हे बघ इकडे हे आहे काय हे नाव पण नाही. हे मंदिर तर चांगलं वाटतं. नटराज मंदिर.
इथे आहे ते फ्लोटिंग स्टोन आणि पंचमुखी हनुमान मंदिर. आता आम्ही नटराज मंदिरामध्ये जाऊन पाया पडून आलो. आता आहे श्री बैरागी वैष्णवा तुलसी बाबा मॅडम. अच्छा, इथे मोबाईल पण कॅमेरा अलाव नाही आहे, तो आता इथे फोन ठेवायला लागतील. चप्पल काय करते आतमध्ये ठेवूया. चला चप्पल काढूया. आणि आपण जाऊया पुढे. गर्दी आहे. पंचमुखी हनुमान आणि तिथे आहे फ्लोटिंग स्टोन. सो आता हे बघितलं तिथे जाऊ. सिंदूर तेल का फ्लोटिंग स्टोन है इथे. मंदिर निर्माण के लिए जिसको भी काम चल रहा है, एक पाकड़ दो पाकड़ सीमेंट के लिए जिसको भी दान देना है, यहाँ पे भैया ऑर्डर वीडियो. सो आमचं झालंय दर्शन. पंचमुखी हनुमान पाहिला, नटराज मंदिरवर गेलो, फ्लोटिंग स्टोन पण पाहिला आम्ही. एवढं तिकडे झालं जवळ ना आपल्या मंदिरांमध्ये. देवस्थानात खूप झाली. हात आपल्या करता काय बंद वाटेल त्यांना. आता आम्ही थोराची काही खाऊ आणि पांबन लेकला जाऊ. थोडा स्नॅक्स घेऊया. पाठी जातील पाठी. कशाला मोठे मोठे घ्यायचे आहेत. हे घे ना, माझा वगैरे घे ना. थांब येतो. पण एका आम्ही खुश पण आहोत. एका म्हणजे काय मित्रांचे आम्ही एक्सपिरियन्स बघून. यंदा कर्तव्य आहे. बघा मुलींनो, जर कोणी बघत असाल आणि मुलांच्या शोधनात असाल तर बघा, 2 कौले हिरो आमच्या सोबत आहेत. ए छोटू नाही इथून पुढे 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 पुढे. आता आम्ही आलोय, म्हणजे वेळ आमच्याकडे आहे. आम्हाला ट्रेन बघायची आहे पांबन ब्रिजवर. तो आम्ही आता पांबन स्टेशनवर आलोय. इकडचा परिसर बघा पांबन स्टेशनचा. तिथे गाडी लावली आहे 26 आणि असा काही परिसर आहे. पांबन ब्रिज, पांबन रेल्वे स्टेशन. इथून काहीतरी 3:15ची ट्रेन आहे आणि मग ती निघाल्यावर 2 मिनिटात काहीतरी ब्रिजवर येते. सो ते फक्त बघण्यासाठी आम्ही थोडा वेट करतोय. आणि भूक पण लागली आहे, पण जर जेवायला बसलो तर तो वेळ मॅच न होणार आणि जे पाहायला आलोय ते भेटणार नाही पाहायला. त्यासाठी वेळ काढण्यासाठी आम्ही म्हटलं चला पांबन रेल्वे स्टेशन बघून तर येऊ कसं आहे, नंतर कधी येणार. बरोबर ना. तर इथे असं काहीतरी आहे स्टेशन. असं आहे की पांबन. बाबा भावा कोणते भेटलं इथे मराठीवाला. अरे यार, संभाजीनगर. अरे बा, आम्ही जाऊन आलो संभाजीनगरला. आम्ही ज्योतिर्लिंग करतोय. ज्योतिर्लिंग चाललंय. बरं वाटलं कोणते भेटून. इथे जाम त्रास होतो बाबा. तुम्ही शिकलात तेव्हा कधी असं? तुम्ही शिकलात तमिळन? आता मग इथून 3:15ला ट्रेन येणार. ती पुढे स्टेशनला कधी पोहोचणार आणि लगेच ट्रेन आहे फिरायला रिटर्न. पण ती लेट वगैरे ना सर. हा ना जरा एक मिनिट. 4:15. हा चालेल, पण आहे ना रिटर्न यायला. आता आम्ही ट्रेनही येऊ पाहिजे. पण लाईट हाऊस आहे का आपला? लाईट हाऊस राहू दे. हा, बाहेर गेले की बस लागतात. तसे आम्ही सुरू किती वेळ लागतो बसने यायला? 15-20 तेवढाच टाइम लागतो. इथे गाडी उभी आहे म्हणून आमची स्टेशनच्या बाहेर उभी 10 केली. मिनिट 10-15 मिनिट. इथंच जाऊ. ट्रेनला बसने येऊ. ठीक आहे, विचार करतो. थँक्यू. नाव काय तुमचं? प्रदीप डोके. प्रदीप. थँक्यू. थँक्यू. भाई कोणतरी इथे यांचे फोटो.
केलं ना काल आपण लाईट हाऊस लावू हा एक्सपिरियन्स नाही मिळणार कुठे आपल्याला. भाई सहा मराठी माणूस भेटला, मराठी माणूस इथे एवढं जरा बरं वाटलं ना भाई. आम्ही तिकीट काउंटरवर गेलो होतो इकडे ट्रेनचे टायमिंग विचारायला आणि आमचं समजलं हिंदी बोलताना थोडाफार वर खाली होते. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता. अरे असं तो बोलला ना भाई, मराठीमध्ये बोलू शकतो बाबा. एवढं बरं वाटलं ना, म्हणजे कुठे जाऊन काहीतरी नॉवल म्हणजे कोणी आश्चर्यचकित करणारा कुठला तरी माणूस भेटला ना असं वाटतं मला. तर त्यांनी सांगितलं की इथे 3:15 एक ट्रेन येणार, ती तुम्हाला त्या बीचवरून घेऊन जाईल आणि नेक्स्ट स्टेशनला थांबवेल. तिथून मग रिटर्नला तुम्ही बसने येऊ शकता किंवा परत एक ट्रेन येईल जी परत त्याच बीचवरून रिटर्न येईल. तर तो विचार करतोय की काय करायचं नक्की, जायचं की फक्त लांबून बघायचं. बिकॉज आम्हाला लाईट हाऊस पण कव्हर करायचं. तर एक गोष्ट केली तर एक गोष्ट राहून जाईल. तो बघू आता. चला बाय. हॅलो गाय. सो आता आम्ही पामबन ब्रिजचा व्ह्यू घेतलाय, प्रॉपर एक्सपिरियन्स. आणि आता इथून निघालोय आम्ही लाईट हाऊसला. धनुषकोडी साईडला आहे ते. खूप भारी एक्सपिरियन्स होता. ट्रेन जेव्हा येते तेव्हा खूप भारी एक्सपिरियन्स होता त्या ब्रिजवर बघायला. आणि ते वॉटरचा कलर एकदम ब्ल्यू आहे, त्यामुळे एकदम सुपर वॉटर होतं ते. तुम्ही आता ते बघा, मी व्हिडिओ शूट केले ते स्लो मोशन मध्ये तुम्ही बघा कसं दिसतंय. तोपर्यंत मी पोहोचतो लाईट हाऊसला. चला बाय. I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. बिचारे 5 मिनिटं लेट झाल्याने आमचा काम केला. तो वाईट वाटतंय. 28,000 किलोमीटर लांब आलेलो आम्ही. आणि 5 मिनिटं फक्त उशीर झाला, त्यामुळे लाईट हाऊस बघता नाही आला आम्हाला. लाईट हाऊसला येण्याची वेळ आहे सकाळी 10 ते 1 आणि 2:30 ते 5. आणि आम्ही इकडे आलो 5 वाजता. तर त्यामुळे इकडे आम्हाला काय यांनी सोडलं नाहीये. त्यांना इतकी रिक्वेस्ट केली तरी त्यांनी काय आम्हाला सोडत नाहीये. हे बघा, हे टायमिंग्स आहेत आणि हे फीज आहेत. ॲडल्टचे 10 रुपये, अडल्ट 10 रुपये, चाइल्ड 5 रुपीज, फॉरेनर 25, फोटोग्राफी 20, व्हिडिओग्राफी 25. आणि असा काय परिसर आहे, असा काही परिसर आहे. चला आता काय निराश होऊन निघायचं परत. सगळं कव्हर केलं आहे, एकच राहिलं. प्रयत्न केला लवकर यायचा पण राहूनच गेला शेवटी. मी अनुस तू बोलू नकोस लावू, तुझे बोलतोच होतं झाल्या. तू बोला लेट होऊन पोहोचणार नाही आपण. आणि मला काय झालं, नेमकं मी गाडीवर स्लो केली. आणला आपण. मी नेमकं गाडीवर स्लो केली. मी देत होता काउंटरला, मी ट्राय केलं होतं. मला काय वाटलं माहितीये, पोहोचलो आपण, जवळच असेल. मी गाडी स्लो केलेली, परत पोहोचलो असतो इथे. एवढं लहान दिसतंय. मी लक्षात नाही केलं. ओव्हर कॉन्फिडन्स. चला नाही ना, त्यांना घेतील ना. आबा त्यांचा होता तो, ओळखीतला तो. बघ ते बघ. तो काय बोलतो, दुसरा काय बोलला.
मैं हाथ पकड़ो पैर नो सर सीसीटीवी है नहीं हो सकता सीसीटीवी यहाँ पे ऑर्डर दो तो भी नहीं ba 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 ba